फार वादग्रस्त विषय आहे आजचा. तर त्याच्यामध्ये प्रथम म्हणजे आपण सुरुवात अशी करूया की कुठलाही रोग नसणं म्हणजे आरोग्य मला आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. नुसतं रोग नाही म्हणजे मी आरोग्य संपन्न आहे असं नाही. तर तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातनं सुदृढ म्हणजे तुमचा श्वास, विचार, तुमचं जीवनशैली या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात आणि किती काय म्हणतात इफेक्टिव्ह आहात त्या बेसिसवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. आणि त्या जीवनशक्तीबद्दल आपण बोलतोय तर त्याच्याबद्दल एक मिनटं आपण एक डोळे मिटून त्याच्याबद्दल आपण आदराने त्याच्याकडे बघूया की ती जीवनशक्ती म्हणजे तो लाईफ फोर्स ज्याला आपण जीवन म्हणतो तो माझ्यामध्येच आहे, तो कुठे बाहेर नाही आहे. पण आपण काय करतोय, आपण ती सगळ्या गोष्टी बरोबर ते जीवन पण बाहेर बघायचा प्रयत्न करतोय. परंतु ती शक्ती माझ्या आतमध्येच आहे आणि त्यालाच आम्ही ब्रह्मविद्येमध्ये परमेश्वर म्हणतो. तो परमेश्वर माझ्यामध्येच आहे. या इथे माझ्या हृदयात, या इथे माझ्या मनात, या इथे माझ्या शरीरात, या इथे माझ्या पूर्ण अस्तित्वामध्ये तो परमेश्वर चराचर सृष्टीमध्ये जी काही जिवंत वस्तू म्हणून आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर दुसरी तिसरी काही वस्तू नसून माझ्यामधला, तुमच्यामधला, प्रत्येकामधला जिवंतपणा आहे. तर आपण एक मिनिट ध्यान करूया. तुम्ही सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही नुसते डोळे मिटा, इथे बसला तिथेच बसा आणि हे ही दोन बोटं जोडा. बघा आपल्याला परत मागच्या वेळेस त्या आध्यात्मिक लेक्चर जेव्हा झालं होतं आपल्या संस्थेमध्ये तेव्हा त्या मॅडमनी फार सुंदरपणे, त्यांचं नाव आठवत नाही मला, पण त्यांनी फार सुंदर आपल्याला सांगितलं होतं हे 5 बोटं म्हणजे काय. हां, तर हे म्हणजे तुमच्यातला शिव आहे, तुमचा म्हणजे तुमच्यातला परमेश्वर आहे, हा तुमचा जीव आहे, जीवात्मा आहे, हा तुमचं देह आहे, हे तुमचं मन आहे आणि ही तुमची बुद्धी आहे. तर या 3 गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत. या जीव आणि शिव, बघा याच्यामध्ये अंतर किती आहे, बरंच अंतर आहे. पण हे जोडलं की ज्ञान झालं की तो परमेश्वर माझ्यामध्येच आहे, माझ्या आतमध्येच आहे. आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे, तो तुमच्या आतमध्ये तुमच्या प्राणशक्तीच्या रूपाने आहे. तर तो आता आहे का नाही हे बघण्यासाठी आपण डोळे मिटूया आणि 1 मिनिट नुसतं ध्यान करूया आणि आतमध्ये त्या श्वासाकडे लक्ष द्या, बाकी काही करू नका. सावकाश डोळे उघडा. मग आहे की नाही जाणवलं की नाही तुमच्यामधली शक्ती. मग त्याला परमेश्वर म्हणा, त्याला शक्ती म्हणा, त्याला देव म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, पण ती शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. आणि हेच आम्ही करोना काळामध्ये टू सम एक्सटेंट आम्ही अनुभवलं आणि आम्ही सिद्ध करून दाखवलं की कोणालाही हॉस्पिटलमध्ये जायची काही जरूर नाही, कुठेही जाऊ नका, काही घाबरू नका. जे लोक घरी बसले आणि ज्यांनी स्वतःकडे घरी लक्ष दिलं, जे पॅनिकमध्ये नाही आले, पॅनिक मोडमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन औषधं ज्यांनी घेतली नाहीत ना ते लोक वाचलेत बघा तुम्ही. आणि जे लोक डॉक्टर होते पण त्यांना सुद्धा मार्ग माहीत नव्हता, त्यांनी ते डोलोपासून ते, मला त्याचं नाव पण उच्चारलं ते, त्याचं 10,000 रुपयाचं औषध 40,000 रुपये ब्लॅक विकलेलं डॉक्टर मॅडम. तर विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी डॉक्टर, आम्हाला डॉक्टरांविषयी अतिशय आदर आहे प्रत्येकाला. आपल्याला बघा आपला जन्म
डॉक्टरांशिवाय होऊ शकत नाही आणि आपला मृत्यू झाल्यावर आपल्या देहाचं विसर्जन पण त्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या सर्टिफिकेटशिवाय होऊ शकत नाही. आणि ड्युरिंग लाईफ आपल्याला प्रत्येक स्टेजला त्यांची मदत लागते इमर्जन्सीमध्ये. तर त्यांचं जे आपल्याला मार्गदर्शन आहे ते फार म्हणजे भव्य दिव्य असं आहे. परंतु त्यांनी जो मार्ग अवलंबलेला आहे त्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन आहे. आणि बघा, मी आय एम कोटिंग 2000 years back when father of modern medicine had stated, Hippocrates, what he has stated, doctors of the future, pardon me, हे इंग्लिशमध्ये बोलतोय, मी मराठीत सांगतो. Doctors of the future will not use medicine for the human body, but will allow food thy be medicine. 2000 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. म्हणजे आणि आत्ता काय चाललंय आपण बघतोय सगळं, मेडिसिन मेडिसिन मेडिसिन. मेडिसिनशिवाय आपलं पानं चालत नाही. पण तेच मेडिसिन आपल्याला किती घातक आहे याबद्दल मी थोडं बोलणार आहे. तर त्या मेडिसिन, त्या डॉक्टर्सबद्दल आपलं रिस्पेक्ट तर आहेच आहे, परंतु ते जे फुल वापरत आहेत त्याची कितपत जरूर आहे माझ्या शरीरासाठी. आणि त्या संदर्भात मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे. मी स्वतः डॉक्टर नाही आहे, पण मी जोकिंगली असं म्हणतो, मी डॉक्टरचा बाप आहे. म्हणजे असं की माझी मुलगी, मोठी मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे आणि वॉशिंग्टन हॉस्पिटल फ्रीमॉन्टला ती फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. तर घरातच डॉक्टर आहे. तर डॉक्टरचा बाप दुसऱ्या अर्थाने असं म्हणतो मी की मी स्वतः जरी डॉक्टर नसलो तरी माझी स्वतःची आई वयाच्या 69व्या वर्षी डायबिटीसमुळे तिला इन्शुलिन घ्यायला लागल्यामुळे तिचं अकाली मरण आलं तिला. तिची किडनी फेल झाली आणि शी डायड ॲट 69, विच वॉज नॉट द एज टू पास बाय. 2004ची गोष्ट. तेव्हापासून माझ्या मनामध्ये विचार नेहमी करत राहायचा की अरे हे काय झालं. मग डॉक्टरला पण आम्ही विचारलं, हे काय तुमची सगळी औषधं आम्ही वेळेच्या वेळी घेत होतो, तुम्ही सांगितलं आता इन्शुलिन घ्यायला पाहिजे, शेवटचे 2 वर्ष आम्ही इन्शुलिन चालू केलं, मग तरी पण तिचा मृत्यू का आला तिला. तर त्याला काही उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. तर मी माझा शोध चालूच ठेवला होता आणि 2018मध्ये मला तो शोध लागला. म्हणजे काय डायबिटीस होतो आणि त्याचं मूळ कारण काय आहे आणि मग त्याच्यावर सोल्युशन काय. आणि पुढे 2022मध्ये माणूस असे असतो, तुम्ही कुठलीही गोष्ट आपल्याला सांगितलं की तुम्ही लिहून काढा, तर आपण म्हणतो लिहू, उद्या लिहू, आज काय आत्ता समजलं नाही मला, उद्या लिहून. ते करता करता मे 22 वेळेला मी पुढे त्याच्यावर पुस्तक पण लिहिलं आणि ते पुस्तक प्रकाशित झालं ॲमेझॉनवर आणि नोशन प्रेसवर. याची कॉपी अवेलेबल आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की 100 रुपयात काय येतो, 100 रुपयामध्ये आपण आजकाल स्नॅक्स पण येत नाहीत. तर सांगण्याचा मुद्दा असा की हे मी फ्री पण वाटू शकलो असतो, पण मुद्दाहून फ्री वाटत नाही. कुठलीही गोष्ट फ्री दिली ना की त्याची किंमत नसते. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की नाही. तर त्याच्यासाठी हे 100 रुपये द्यायचे. त्याने मी काय फार श्रीमंत होणार अशातला भाग नाही आहे. परंतु जेव्हा तुम्ही 100 रुपये देता तेव्हा तुम्ही ॲटलिस्ट जबाबदारी घ्याल की ती वाचून काढा. म्हणजे मी कोर्सेस केले आणि ऑनलाईन कोर्सेस पण विकले लोकांना. लोकांनी पैसे भरून 8,000-10,000 रुपये भरून ते कोर्सेस विकत घेतले. पुढे काय, ते ऐकणार कोण आणि पुढे जाऊन ते इम्प्लिमेंट कोण करणार, त्यांनाच करायला पाहिजे ना. नाही करत, ऐकत पण नाहीत पूर्णपणे, तर इम्प्लिमेंट करायचा भागच वेगळा. जाऊ दे, तर हा विषय वेगळा जातोय, आपण त्याच्यामध्ये नको जायला. पण हा एक अनुभव म्हणून सांगतो, एज्युकेटर म्हणून, की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अभ्यास तुम्ही तेव्हाच करताय जेव्हा तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम येतो. आणि माझ्या बाबतीत तेच झालं. तर मी थोडं प्रस्तावनेचा भाग आणि काही भाग मी माझ्या पुस्तकातूनच वाचणार आहे. तर पाडेल मी.
तर मी सांगत होतो की त्या पुस्तकातला प्रस्तावना अशी आहे की मी 10 किलो वजनाने त्रस्त होतो. पूर्वीची 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मी मधुमेहाने त्रस्त होतो. या दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधत होतो. या व्यतिरिक्त मी, माझी आई आणि एक अतिशय जवळचा मित्र या दोघांनाही मधुमेहाच्या गंभीर गुंतागुंतीमुळे मरताना पाहिलंय. नमस्कार, मी विजय उडपळकर, मुंबईतील निरोगी जीवनशैली आणि विपुलता तज्ज्ञ आहे. मी इंडिओ हे मी काही वाचत नाही, मी काय आहे ते. वयाच्या 40व्या वर्षी वजन 10 किलोने जास्त होते आणि 20 वर्षे मी ते अतिरिक्त 10 किलो वजन कमी करण्यासाठी धडपडत होतो. उलट मला मिळाले अतिरिक्त 5 किलो आणखी. अशा प्रकारे वयाच्या 60व्या वर्षी माझे वजन 15 किलोने जास्त होते. तथापि ज्या दिवशी मला वजन कमी करण्याचा फॉर्म्युला सापडला, 6 महिन्यात मी माझ्या कमरेवरील माझे वजन 10 किलोने कमी झाले आणि 5 इंच माझी कंबर कमी झाली. मी गेल्या 5 वर्षापासून ते कायम ठेवले आहे, कारण मला आहाराचा अर्थ समजला. डाएट इज अ लॅटिन वर्ड, हा लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे हे मराठीत भाषांतर करताना काही विचित्र गोष्टी होतात त्याच्यामध्ये, तर पार्डन मी फॉर दॅट. तर त्याचा अर्थ असा आहे की जीवनशैली, तुम्ही जी जीवनशैली तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही जगता, तर ती तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही अशा तुम्ही असं जेवण स्वीकारलं पाहिजे जे तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ते करू शकाल. म्हणजे होतं काय, डाएट्स वाय 90% ऑफ द डाएट्स फेल. काय होतं, डायटिशियन लिहून देते ते असं असं करायचं, असं का असं का असं का. आपण ते अगदी 2-3 महिने व्यवस्थित रेग्युलरली पाळतो, आपलं वजनही 5-6 किलोने कमी होतं. पण पुढे काय, पुढे बॅक टू स्क्वेअर वन. पुढे तो वडापाव आणि बर्गर आणि ते लेट नाईट डिनर पार्टी. आणि त्याच्यामुळे होतं काय, पुन्हा जे वजन आपण आधी गमावलेलं असतं त्याच्यापेक्षा 2 किलो आणखीन जास्त वजन परत येते तुमच्याकडे. आणि ते जे जास्त वजन येतं पुन्हा ते घातक असतं, कारण ते तुमच्या म्हणजे बेसिकली त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्या जीवनशैलीचा अर्थच कळलेला नाही. म्हणजे वाय शुड यू डाएट. डाएटचा मिनिंग काय, डाएट मीन्स अ वे ऑफ लाईफ. सो यू शुड अडॉप्ट अ वे ऑफ लाईफ. मी आज तुम्हाला त्याच्याबद्दलच मार्गदर्शन करणार आहे. बराचसा पोर्शन मी त्याबद्दलच बोलणार आहे. तुम्ही काय खायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं वजन, जे अतिरिक्त वजन आहे, तुमची प्रत्येकाचा डायबिटीस म्हणजे मिसकन्सेप्शन आहे लोकांचं. डायबिटीस म्हणजे आपण काय म्हणतो की मला शुगर जास्त आहे. डायबिटीस हा शुगरचा प्रॉब्लेम नाहीच आहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, बरोबर आहे. आपण प्रत्येकजण म्हणजे मला हात वर करत कोण कोण इथे डायबिटीसवर औषधं घेत आहे आणि काय म्हणतात तुमचं ॲक्युचेक म्हणजे ते का मोजताय तुम्ही ते. तर ते जर मोजत असाल तर आपल्या सगळ्यांची समजूत अशी आहे की मी डॉक्टरांच्या गोळ्या घेतोय आणि माझी शुगर औषधांच्या गोळ्या घेतल्यावर नॉर्मल आहे, हा समज आहे प्रत्येकाचा. पण मला तुम्हाला त्या कल्पनेला धक्का द्यायचा आहे आणि तुम्हाला जागा करायचा आहे, हा उद्देश आहे आजच्या भाषणाचा. की तुमची शुगर नॉर्मल येते म्हणजे ती त्या औषधांमुळे जी नॉर्मल झालेली शुगर आहे ती नॉर्मल म्हणजे ती बाहेर फेकली गेली आहे का शरीराच्या, नाही फेकली गेलेली. आणि हेच तुम्हाला डॉक्टरनी सांगायला पाहिजे नाही. पण जबाबदारी कोणाची आहे, आरोग्य ही जबाबदारी कोणाची आहे, डॉक्टरची आहे का तुमची आहे, माझी आहे, आपली प्रत्येकाची आहे ना. पण मी काय म्हणतो, डॉक्टर हा त्यामधला दुवा आहे, बरोबर आहे. त्याने आपल्याला औषधं लिहून दिले, त्या औषधामुळे काय होतं हे सांगणं पण त्यांची जबाबदारी आहे का नाही आहे. आणि मग ते जबाबदारी निभावत नाहीयेत असं मला तुम्हाला जागा करायचं आहे आज. म्हणजे काय मला सांगायचं आहे की ते जे औषधांमुळे जी शुगर आहे ती, जसं तुम्ही कचरा असतो ना आपल्या 3 बेडरूम हॉल किचन आहे, तर ती झाडूवाली येते आणि प्रत्येक खोलीमधला झाडू करते, झाडू कचरा गोळा करते आणि ती
एका मोठ्या याच्यामध्ये ठेवून ती तो डबा आपण बाहेर टाकतो ना, का कुठेतरी लपवून ठेवतो, कुठल्या तरी रूममध्ये साठवून ठेवतो. पण डायबिटीसच्या बाबतीत, शुगरच्या बाबतीत काय होतं तुम्ही आता तुम्ही समजून घ्या. तो लपवला जातोय, ती शुगर आहे ती पॅसेज लिडिंग टू हार्ट, पॅसेज लिडिंग टू ब्रेन, पॅसेज लिडिंग टू किडनी, पॅसेज लिडिंग टू आईज, विथ द रिझल्ट दोज आर्टरीज, ब्लड आर्टरीज काही म्हणा त्याला, त्याच्या पॅसेजमध्ये ते रक्त काय असतं, डायबिटीज झाल्यामुळे आपलं रक्त दाट होतं, गरम होतं नॉर्मलपेक्षा, आणि त्यामुळे त्याच्या ज्या जसं जुनी सोसायटी असेल 15, 20, 25 वर्षाची, तर आपले पाईप आपण बदलतो ना, 15, 20 वर्षाने आपण पूर्ण बाहेरून पण रंग लावतो, त्याच पाईप, सॅनिटरी पाईप्स आणि वॉटर इनटेक पाईप आत येणारे सगळे बदलतो. पण घरातले पाईप, बॉडीमधले पाईप कुठे बदलतो, याची विचार कधी करतो का आपण त्या नळ्यांची? त्याचं काय होतं, त्याच्यामध्ये तो कचरा साठलेला असतो, त्याच्यामुळे त्याची रुंदी कमी होते, आणि मग प्रॉब्लेम कॉल्ड ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज. तर जेव्हा तुम्हाला डायबिटीस डायग्नोज होतो, त्याला 10 ते 15 वर्ष लागतात. किती? 10 ते 15 वर्ष डायबिटीस डायग्नोसिस होण्यापूर्वीच मी म्हणतोय. when you are already diagnosed as diabetic, it is very late. By that time damage has already started happening to your blood vessels, आणि डायबिटीस इज इक्वल टू हार्ट डिसीज. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे, तो सगळ्यांनी इतरांनी घ्यायला नको म्हणून माझी कळकळ आहे, आणि तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जागे व्हा. अजूनही जर तुम्ही नुसते गोळ्या खाऊन आणि इन्शुलिन घेऊन तुम्हाला वाटत असेल माझा डायबिटीस नॉर्मल आलेला आहे, तर खरोखर जागे व्हायची वेळ आहे. आणि स्वतः समजून घ्या की तुम्हाला तुमचं शरीर आहे ना, ते अद्भुत आहे, महान आहे. मी ब्रह्मविद्येचा साधक आहे आणि ब्रह्मविद्येचा बालवर्ग टीचर आहे. तर त्याच्यामध्ये श्वास विचाराची साधना आम्हाला शिकवली जाते. तर तुमच्या प्रत्येकाने, जर तुम्ही आत्तापर्यंत जर स्टुडंट म्हणून जॉईन नसाल झाला, तर तो 22 आठवड्याचा कोर्स आहे. परंतु आता रिसेंटली तो लोकांना 22 आठवडे द्यायला जमत नाही अभ्यास करायला, म्हणून संस्थेने आता फक्त 4 आठवड्याचा नुसते श्वसन प्रकार आणि ध्यान शिकवायचं चालू केलेलं आहे. तर तो कोर्स तुम्ही प्रत्येकाने आवर्जून करा, एस्पेशली इफ यू आर डायबेटिक. डायबेटिक म्हणजे काय, ते तुमचं चयापचय क्रिया बिघडलेली आहे, दुसरं तिसरं काही नाही, लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे तो. आणि कोणी केला आहे? मीच केला आहे. माझ्या जीवनशैलीने मीच त्याला बोलवलेलं आहे. माझ्या चुकीचा श्वास, चुकीचा विचार, चुकीचं खाणं, चुकीचं अन्न, चुकीच्या वेळेवर खाणं, नंबर ऑफ टाइम्स खाणं, त्यानंतर व्यायाम न करणं, आणि ह्या 4 कारणांमुळे माझी झोप बिघडणं. तर जेव्हा मी माझ्या या 5 गोष्टींवर, श्वास, विचार, खाणं, व्यायाम आणि झोप, ह्यांच्यावर जेव्हा प्रभुत्व मिळवायचा प्रयत्न करेन, कोण करणार आहे ते? मला डॉक्टर करणार आहे. पैसे देऊ ना, तुमचं आरोग्य तुम्हाला विकत घेता येत नाही. तुमच्या बँकेमध्ये 50 लाख रुपये असतील, पण त्याचा उपयोग काय? जेव्हा तुमची तब्येत बिघडली आहे, तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीमुळे ती बिघडली आहे, हे जेव्हा तुम्हाला माहिती आहे आतून, तरी पण मला लवकर उठायचं नाही आहे. अर्ली टू राईज, अर्ली टू बेड इज हेल्दी, वेल्दी अँड वाईज. तर ही जी जुनी म्हण आहे ना, ती इम्प्लिमेंट करायची वेळ आलेली आहे. जागे व्हा आणि तुम्ही 7 गोष्टी तुमच्या जीवनात अडॉप्ट करा. त्या काय ते आपण डिटेलमध्ये जाऊया. परंतु डायबिटीस हा औषधाने बरा होणारा रोग नाही आहे. रादर त्याच्यामध्ये असं जुनं वाक्य आहे, ते असं म्हणतात, when your food is wrong, medicine is of no use. I'm repeating. When your food is wrong, medicine is of no use. And next, when your food is right or correct, medicine is of no need.
लक्षात येते? तर तुम्हाला तुमचं शरीर इतकं अद्भुत आहे, महान आहे. मी एक साधक म्हणून ब्रह्मविद्येचा आणि एक टीचर म्हणून तुम्हाला पोटतिडकीने मी सांगू इच्छितो की आज आपल्यामध्ये एक मुळे मॅडम आलेल्या आहेत, सीमा मुळे, त्या ब्रह्मविद्येचे शिक्षक आहेत. तर त्यांना मी मुद्दामून बोलवलं आहे आजच्या वर्गाला की तुम्ही ही पत्रिका सगळ्यांना पाठ द्या म्हणून, आणि त्याचा फायदा तुम्ही जरूर घ्यावा असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. थँक्यू. ते तुम्ही द्या, त्यांचे सगळ्यांना द्या, नंतर वाटा. तर श्वास आणि विचारांची ही साधना आहे, आणि श्वास आणि विचार हा मी गृहीतच धरलेला आहे. माझा श्वासाकडे माझं लक्ष आहे का? मला सांगा तुम्ही, प्रत्येक जण. तुम्ही या इथे everybody is above 50, I can see it. I don't think there is anyone who is below 50 here except our शिरोडकर, आहे का नाही? तर आपलं अर्ध आयुष्य गेलंय आणि त्यातलं वंथळ आयुष्य आपण झोपेत घालतो. पण आता झोप येते का तुम्हाला? चांगली क्वालिटी झोप किती जणांना येत नाही, त्याने हात वर करा भाऊ. तरी हात वर फार कमी झाले, तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला झोप चांगली लागत असेल तर तुमच्या आरोग्याचं लक्षण आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये 5 मिनिटं मी येऊ का तुम्हाला? तुमचे आरोग्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये 8 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे की तुम्ही आरोग्यामध्ये कुठे आहात. म्हणजे जर तुम्ही प्रत्येकाला एक स्कोर केला तर त्याच्यावरती बघा तुमचं, मी तुम्हाला 8 प्रश्न विचारतो, ते तुम्ही स्वतःला विचारताय असं समजा. आणि मग आपण मधुमेह म्हणजे काय ते समजून घेऊया, आणि मग त्याच्यावर कसं काय काम करायचं. जसं आपण करोनावर काम केलं ना, आम्ही, माझे मेंटॉर डॉक्टर विश्वरूप चौधरी यांच्याकडनं नेटवर्क ऑफ इन्फ्लुएन्स जे कारण त्यांनी शिकवलं की सर्केडियन रिदम तुमच्या बॉडीमधलं, म्हणजे तुमच्या नेचरमध्ये प्रकृती आपण म्हणतो, प्रकृतीमध्ये कसं सूर्य ठराविक वेळी उगवतो, सूर्य मावळतो, त्याप्रमाणे माझ्या शरीराचं घड्याळ रिदम मला माहिती आहे का, त्याप्रमाणे मी वागतोय का. ते जर मी वागलो, ते जर पाळलं मी, म्हणजे रात्री 12-12 वाजेपर्यंत मी जर मोबाईल आणि लॅपटॉपवर बसून काम करत राहिलो, तर त्या ब्लू लाईटमुळे माझ्या शरीराला असं वाटतं की आता दिवसच आहे. वेअरएज यू आर सपोज टू स्लीप अँड ड्युरिंग 11 रात्री 11 ते सकाळी 4:30 पर्यंत युअर बॉडी इज सपोज टू गेट हील्ड. Body heals by itself. Body doesn't require anybody's help. It doesn't require medicine at all. ही आमची ब्रह्मविद्येची शिकवणूक आहे, आणि तेच हिपोक्रेट सांगतोय की डॉक्टर्स ऑफ फ्युचर विल नॉट यूज मेडिसिन बट यूज फूड ॲज अ मेडिसिन. आणि तेच म्हणजे काय ते आपण आज पाहणार. तर येते का लक्षात तुमच्या? तर तुम्हाला त्या पटकन एक 8 प्रश्नांमध्ये, आपल्याला जास्त वेळ नाही आपल्याकडे, पण तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छितो आणि तुम्हाला जागा करू इच्छितो की तुमचं आरोग्य म्हणजे नक्की काय. ABC ऑफ आरोग्य. पहिला प्रश्न, तुमच्या शरीराचे तापमान एकसारखे आहे का? दुसऱ्या शब्दात, तुमचे हातपाय थंड होत नाहीत ना, तुमचं डोकं थंड होत नाही ना, परंतु शरीराच्या सर्व अवयवामध्ये एक समान शरीराचे तापमान असणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. आपण म्हणतो ना 37 सेल्सिअस डिग्री किंवा 98 पेक्षा जास्त तापमान गेले की आपण म्हणतो ताप आलाय. तो ताप येता कामा नाही कधी. आणि आला तरी घाबरायचा नाही. व्हायरल फिवरवर माझ्या 2020 मध्ये एक मेसेज व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर विश्वरूप चौधरीने जे आम्हाला गाईड केलं होतं, सांगितलं होतं की तुम्हाला व्हायरल फिवर आला तर त्याला काही औषधच नाही, त्याला फक्त तुम्ही उपवास करायचा आहे ताप येतो त्यावेळेस, आणि भरपूर पाणी प्यायचं आहे, आणि विटॅमिन C म्हणून तुम्ही लिंबू किंवा कुठले संत्र मोसंब्याचे ज्यूस प्या, आणि तेवढं खाऊन राहायचं आहे की ती जी प्राणशक्ती तुमच्या शरीरात आहे ती त्या टेम्परेचरशी, एक्स्ट्रा बॉडी टेम्परेचरशी डील करते, आणि 72 तासामध्ये आपोआप तुमचा ताप जातो. आणि हे प्रत्येक केसमध्ये
मी स्वतः 70 केस मी डील केलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या 700 लोकांच्या नाईस एक्सपर्ट्सनी 50,000 लोकांना बरं केलेलं आहे विथ 0 हॉस्पिटलायझेशन, 0 मेडिसिन, 0 मॉर्टॅलिटी अँड 0 फीज. मग ही काही जादू झाली का हो? काही जादू नाही झाली. मी जे साधी गोष्ट सांगतोय ती फक्त तुम्हाला अडॉप्ट करायची आहे. स्वतः करून बघा. मला आत्ता एक 6 महिन्यापूर्वी पुन्हा व्हायरल फिवर झाला होता आणि पुन्हा मी त्याचा अनुभव घेतला. डॉक्टरकडे गेलो ॲज युजल, विथ ड्यू रिस्पेक्ट टू डॉक्टर दुर्वे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पण माहिती असते. ही इज माय फॅमिली डॉक्टर, ही इज लाईक गॉड टू अस. परंतु मला म्हणाले की तुम्ही ह्या 3 टेस्ट करा, ह्या तापाच्या, हा ताप तो ताप तो ताप वगैरे, आणि डेंग्यू आला त्याच्यात काय काय आलं म्हणा हे 3 टेस्ट करा. ते 2 वाजता रिपोर्ट येईल, त्यानंतर ह्या गोळ्या दिल्या. त्यांनी जे गोळ्या आधीच घेऊन दिल्या. तर मी म्हटलं सर रिपोर्ट तर येऊ दे, मग गोळ्या घ्यायच्या की नाही बघू ना. हो हो चालेल. आणि मग रिपोर्टमध्ये काही नाही आलं. तर मी गेलो त्यांच्याकडे, म्हटलं हे काय तुम्ही कशासाठी गोळ्या दिल्या? तुम्ही तर या हिवतापाच्या गोळ्या दिल्या, मलेरियाच्या गोळ्या दिल्या, एवढ्या स्ट्रॉंग गोळ्या कशाला दिल्या मला? तर कुठल्याही डॉक्टरला तुम्ही प्रश्न विचारलेला आवडत नाही बघा, पण तुम्ही आता अंधारात राहू नका. त्या डॉक्टर असं समजू नका डॉक्टरची जबाबदारी आहे, तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही ते विष खाताय आणि ते तुम्हाला जरूरच नाही खायची. तर मी त्यांना म्हटलं डॉक्टर तुम्ही हे कसं काय मला औषध दिलं? मला निदान पण नाही झालेलं आहे आणि तुम्ही मला गोळ्या कशा मलेरियाच्या दिल्या? त्यांच्याकडे काही उत्तर नाही. मला म्हणाले मग तुम्हाला काय करायचं ते करा. म्हटलं थँक्यू व्हेरी मच, आय गॉट माय आन्सर. आणि मी तुम्हाला दाखवतो करून. आणि मी केलं तसंच. मी सरळ गेलो भाजीवाल्याकडे, अर्धा डझन संत्री मोसंबी घेतली, घरी गेलो. बायकोला म्हटलं मला आज जेवायचं नाही आहे, मी फक्त संत्री मोसंबीचा ज्यूस घेणार आहे, ते आहे ते. झालं की 2 दिवसामध्ये माझा ताप गुल आणि माझी एनर्जी लॉस वॉज 0. तर हे मला सांगण्याचा मुद्दा काय, उद्देश काय, की हे करण्याच्या गोष्टी आहेत, नुसत्या ऐकण्याच्या गोष्टी नाही आहेत. या व्हायरल फिवरला औषधच नाही आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही जाता त्या डॉक्टरच्या गोळ्या खाता आणि पुढच्या 8 दिवस तुमची एनर्जी नसते, तुम्हाला विकनेस येतो, फार विकनेस येतो आणि तो ताप आपोआप बरा झालेला असतो, त्या गोळ्यांमुळे नसतो झालेला बरा. पण तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊन तुमचं इम्युनिटी खराब होते, तुमची जी व्हायटल पॉवर आहे, शक्ती जी आहे ती पण कमी होते आणि त्याचे परिणाम तुम्हीच भोगताय आणि तुम्हाला वाटतं त्या डॉक्टरच्या गोळ्यांमुळे मी बरा झालोय. अतिशय चुकीची गोष्ट आहे. मी करोनाबद्दल जास्त बोलत नाही, ते वेळ घालवत नाही आहे, पण इट वॉज अ बिगेस्ट हिस्टॉरिकल मेडिकल फ्रॉड प्लेड ऑन द ह्युमॅनिटी. हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे आणि आता डॉक्टर पण ओपनली बोलत आहेत त्याबद्दल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केलं की इट वॉज अ बिगेस्ट फ्रॉड. They themselves have taken different stand from different points of time. तर आपल्याला स्वतःची जबाबदारी आरोग्याची स्वतःवर घेऊन काही गोष्टी करण्याच्या उद्देशाने मी बोलतोय. मी काही डॉक्टर नाही, मी जरी म्हटलं डॉक्टरचा बाप आहे तर इट वॉज ओनली ऑन द लायटर साईड. मला अतिशय डॉक्टर कम्युनिटीबद्दल रिस्पेक्ट आपल्या सगळ्यांनाच आहे आणि परंतु ते जे काही टूल वापरत आहेत त्याबद्दल नक्कीच आपण जागे होण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आपण जे मी आता डायबिटीस म्हणतोय ते डायबिटीसबद्दल मी नाही बोलत आहे. त्याचा सख्खा भाऊ मी म्हटलं तसं हार्ट अटॅक, BP पहिल्यांदा होतं. माझं BP नॉर्मल झालं होतं. माझं वजन कमी झाल्यावर माझी औषधं BPची बंद होऊन 5 वर्ष झाली होती. मला एंडोक्रोनॉलॉजिस्ट फोर्टिस हॉस्पिटलच्या मॅडमनी सांगितलं होतं तुमचं वजन 75 आलं वडकर की तुमची BPची गोळी बंद. त्याप्रमाणे त्यांनी बंद केली गोळी. म्हणजे BPचा त्रास मला नव्हता, पण तो डायबिटीसमुळे माझे कोलेस्ट्रॉल लेवल्स व्हेरी हाय. आणि कोलेस्ट्रॉल लेवल तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो 130 हे नॉर्मल कोलेस्ट्रॉल आहे, पण तुमच्या प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये बघा 200 कोलेस्ट्रॉल नॉर्मल दाखवतात. पण हार्ट हेल्थसाठी 130च पाहिजे, 200 नाही. मग ते 200 का दाखवतात, 130 का नाही दाखवत?
हा प्रश्न मला हार्ट अटॅक आल्यावर मी विचारलाय डॉक्टरला, त्याच्यावर उत्तर नाही. किती सावळं गोंधळ चाललाय. म्हणजे कल्पना करा, आपल्या जीवाशी खेळतोय आपण हे औषधं घेऊन, तर नक्कीच पुढच्या वेळेस गोळी पॉप करण्यापूर्वी विचार करा. विचार करू नका नुसते, खरोखरच घ्यायची